भैरव भैया मेरे को कोथिंबीर चाहिए। ₹10 कोथिंबीर घेऊन आले। ₹10 छान मिळाली की भरपूर मिळाली। तर सांगायचं तुम्हाला आता एक म्हणजे थांबा आधी चहा पिते। चहा गार होतो। पहिला चहाचा घोट हा गरम गरमच पाहिजे आणि मग नंतर जरा फू फू करून प्यायचं, पण पहिला असा भाजलं पाहिजे। हे बघा बांगड्या आमच्या घरासमोर त्या भाभी आहेत की नाही त्यांच्याकडनं घेतल्या आहेत बघा, द्यायला घेतलेत। 100 रुपये तोडे तोडे। हे बघा छान आहेत तोडे। मी पण घालतेच की तुम्हाला माहिती आहे की 100 रुपये द्यायला घ्यायला तर फारच चांगलेत। आपण एकमेकींना साड्या देतो, ब्लाऊज पीस तर काहीच करत नाही त्याचं, इकडून तिकडे ढकलतो तिकडून इकडे ढकलतो। साडी एक वेळा नावं ठेवत नेसतो तरी आपण काही वेळेला, दरवेळेला नाही, पण या गोष्टी जर एकमेकींना दिल्या तर वर्षानुवर्षे आठवण काढत आपण त्या वापरतो का नाही। जरा काळपट पडल्या, अहो सोन्यासारखं सोनं काळपट पडतं, सगळं इतकं डल होतं पितळ्यापेक्षाही खराब दिसतं। सोन्यासारखं सोनं याचं काय सांगताय तुम्ही मला, टिकणार नाही, रंग जाईल, यमो जाईल, 100 गोष्टी म्हणाल तुम्ही। त्याची किंमत किती आहे आणि तुम्ही सोन्याला किती घातले असते? 4-5 तोळे लागले असते याला जास्तच, किती झाले त्याची किंमत आणि ह्याची किंमत किती झाली? मग दर कार्यक्रमाला नवीन आणून घातलं तरी चालतंय आयुष्यभर, जे मी केलेलं आहे। मला आवड होती ना, त्यामुळे प्रत्येक कार्यक्रमाला वेगळं नवीन आणायचं आणि घालायचं आणि जायचं मस्त। तर तुम्हाला आत्ता एक मी सांगणार होते, एक व्हिडिओ बघत होते मी बरं का, तर त्या व्हिडिओमध्ये ती मुलगी नवऱ्याला मारली। आता म्हणजे ते बहुतेक झालंय, कळलंय की तिनेच तो खून केलेला आहे नवऱ्याचा, तिकडं ह्याला नेऊन डोंगरदरीमध्ये नेऊन आपल्या प्रेमीला घेऊन। आता घरचे जे आहेत तिच्या माहेरचे त्यांनी सुद्धा आता लोकांना सांगायचं, कारण की जसं जसं पोलिसांनी सगळ्या गोष्टी बाहेर काढल्या तसं तसं ते आता दरवाजा लावून आतमध्ये बसायला लागले, बाहेर येत नाही आहेत, काही बोलत नाही आहेत मीडियासमोर, नाही तर खूप जोरात जोरात बोलत होते, ते सगळं त्यांचं बोलायचं बंद झालं। तर ती जी मुलगी आहे त्या मुलीचं म्हणे एका दुसऱ्या मुलावर प्रेम होतो, प्रेमी तिचा जो होता तो तिच्या आईवडिलांना पसंत नव्हता, कारण एकतर तो गरीब होता, दुसऱ्या सगळ्याच गोष्टी, रूपही काही दिसत नाही आहे, तसं काहीच नाही दिसत आहे, वयाने लहान, उंचीला लहान, सगळ्या दृष्टीने कमी, आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला वाटतं की तो त्यांच्या समजातीतला नव्हता। आईवडिलांच्या डोक्यात एक असतं की लग्न करताना सगळे आईवडील समजातीतला मुलगा पाहिजेत हे बघतात, त्यांना समजातीतलाच मुलगा पाहिजे असतो। बरं तेवढंच नव्हे तर मग त्याला त्याच्याजवळ पैसा पाहिजे, त्याला रूप पाहिजे, गुण पाहिजेत, गुण काय कळत नाहीत सोडा, आधी सगळंच पाहिजे, त्याची फॅमिली बघितली जाते, स्वभाव काय कळत नाही, स्वभाव काय माहीत नसतो म्हणून, पण लग्न करताना या गोष्टी तर बघितल्याच पाहिजे, बघतातच। रूप, रंग, पैसा आणि समजात ते एक बघितलं जातं लग्न करताना। आणि प्रेम करताना बरोबर याच्या विरुद्ध मुली प्रेम करतात। लग्न जर का जुळवायचं असेल तर हा नको तो नको मुलगा, हा चांगला नाही, हा देखणा नाही,
याची नोकरी चांगली नाही, जोडा शोभला पाहिजे की नको, ढीगभर त्याच्यामध्ये काय कमी काढतात, उणिवा काढतात मुली स्वतः. त्याचं वयच असं पाहिजे, तो सेटल्डच पाहिजे, त्याच्याजवळ घर पाहिजे, जमीन पाहिजे, शेती पाहिजे, सगळं पाहिजे असते त्यांना लग्न करताना मुलींना. आणि प्रेमात पडताना ह्यातलं काहीही नको असतं त्यांना, काहीही नको असतं. फक्त एकच रेटा, शारीरिक, तेवढी एकच गोष्ट. बरं रूप रंग हे तर बघावं, काहीही नाही बघत, काहीही नाही. वय बघत नाहीत, कमी आहे का तो, म्हणजे आपल्यापेक्षा वयाने 10 वर्ष लहान आहे का आपल्यापेक्षा वयाने 10 वर्ष मोठा आहे, हे मुली बघत नाहीत. काय वाटेल ते चालतं, काय वाटेल ते. अगदी छोटी मुलंसुद्धा, म्हणजे छोटी म्हणजे टीनेजमधली मुलंसुद्धा चालतात त्यांना अफेअर करायला, बॉयफ्रेंड म्हणून मुलींना. पैसा नसला तरी चालतो. कालच एकानं सांगितला की म्हणे तो कुठंतरी जातो तेव्हा त्याची मैत्रीण खर्च करते सगळा पैसा, अडका, रूम बुक करणे, गाडी, पेट्रोल, खाणं बिणं सगळं. एकानं सांगितलं, यूट्यूबवर तो बोलत होता, म्हणजे असं मोटिवेशनल बोलत होता. तेव्हा तो सांगत होता की मुलींना काय लागत नाही. मित्राला सांगत होता, काय नाही, त्यांच्यासोबत जायचं, जरा त्यांचे लाड करायचे, तू चांगली आहेस म्हणायचं, छान आहेस म्हणायचं, आणि सगळ्या इच्छा स्वतःच्या पूर्ण करून घ्यायच्या, असं तो मुलगा मित्राला सांगत असतो. इतकं कसं झालं माहिती आहे का, अंगावर काटा आला. म्हणजे तो मित्राला सांगतोय ह्या सगळ्या गोष्टी की असं असं सगळं मी करतो, आणि म्हणतो तिच्याशी कुठं लग्न करायचंय, काय संबंध आहे लग्न करायचा, लग्न बिग्न काय नाही, नुसतंच हे मज्जा, मौज मज्जा. तो स्वतःच मुलगा आहे, त्या मुलाला माहिती आहे. फक्त बरं तो त्या मुलीला फसवतही नाहीये, ती मुलगी त्याला फसवत नाहीये. परस्पर संमतीने गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड हे रिलेशन त्यांचं चालू आहे. ह्याच्यात जबाबदारी काही नाही, लिव्ह इन नाही, काही नाही, काही नाही. फक्त तात्पुरती शारीरिक गरज भागवणे हे एकच. आणि अखंड फोनवरती गप्पा मारणे, अखंड. ते परवा तर ते प्रकरण झालं, नवऱ्याला मारली ती म्हणे, रात्री 6-6 तास फोनवर गप्पा मारायची म्हणे त्या मुलाशी. बापरे, 6-6 तास रात्री. म्हणजे आईवडिलांना माहीत होतं, भावाला माहीत होतं, घरातल्या सगळ्यांना माहीत होतं. घरं किती मोठी असली, दरवाजे लावले तरी कुचकुचू आवाज वगैरे येतोच की काय, कळत नाही काय कोणाला. असं आहे सगळं. यांना लग्न करताना सगळं पाहिजे, सगळं सगळं पाहिजे मुलींना. मुलगा अगदी सर्व गुण संपन्न, चांगली नोकरी, चांगल्या गावात नोकरी, सासरची माणसं नको, सगळं पाहिजे. आणि गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड रिलेशन करताना काही नाही, काही अफेअर म्हणायचं त्याला, अफेअर, लफडं काही नाही. बरोबर ह्याच्या विरुद्ध स्थिती. आणि त्यातील एखादीच असते ती पळून जाते त्या मुलाबरोबर. नाहीतर हे दोघांच्या संमतीनं चालू असतं. घरदाराला फसवणं चालू असतं आणि समाजाला फसवणं चालू असतं. ते दोघं एकमेकांना फसवत नसतात, त्यांना माहिती आहे आपल्याला नक्की काय करायचं. कारण की लग्न न करता जे त्यांचं पूर्ण होते इच्छा, शारीरिक, मानसिक, भावनिक, ह्या सगळ्या इच्छा त्यांच्या पूर्ण होत आहेत ना लग्न न करता. जबाबदाऱ्या नाहीत, कर्तव्य नाही. मग हे बघा, याला किती खत घातलं असेल बघा, किती मोठं आहे हे. काय काँग्रेस गवत सारखं दिसायला लागले. काँग्रेस गवत नाही आहे, कोथिंबीर आहे, कोथिंबीर आहे. मी 100 वेळा बघायला लागली, कोथिंबीर आहे का काँग्रेस गवत आहे. हे बघा,
ह्याला किती केमिकल्स आणि किती खतं घातलेली असणार आहेत की अशी मोठीच्या मोठी होऊन बसलेली आहे ती. हे बघा किती मोठी पानं आहेत बघा. तर असं आहे. आणि एवढं करून लग्न करून त्यांना एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर ठेवायचाच असतो. लग्न जरी दुसऱ्याशी केलं तरी हे जे आहे हे तोडायचं नसतं. इथं काही त्यांचं इमोशनल बॉन्डिंग वगैरे असतं असं काही नाही आहे, पण त्यांना ते तोडायचं नसतं. किंवा मग ते तोडायचा प्रयत्न केला तर मग घातपात. कधी मुलगा मुलीचा घातपात करतो, कधी मुलगी मुलाचा घातपात करते. हल्ली मुली पण डेंजर, कशाला घाबरत नाहीत, कटकारस्थानं करायला घाबरत नाहीत, कशाला घाबरत नाहीत. काय करणार. हे काय म्हणजे समाजाच्या दृष्टीने हे असं गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड नातं हे चांगलं नाही. त्या दोघांच्या दृष्टीने चांगलं नाही, कुटुंबाच्या दृष्टीने चांगलं नाही. पण आता जग असं चाललेलं आहे, लग्न झालं तरी गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड दोघंही नवरा आणि बायकोला असतात. फार कमी कुटुंब अशी आहेत की जे सगळं जिथं सगळं व्यवस्थित चालू असतं. नाहीतर सगळीकडे ही मोडामोडी तोडातोडी चालू आहे आणि फसवा फसवी. ह्यातनं काय होते माहिती आहे का, बाहेरच्या जगामध्ये असणारी स्पर्धा, करिअर यामधली असलेली जीवघेणी स्पर्धा आणि अस्थिरता, हे सर्व पेलता पेलता कुटुंब फसतात, नाती फसतात. आणि मग ह्याच्यामध्ये मोठा होतो पैसा. आणि पैशापोटी, पैसा असल्यावर की पैसा मिळवण्यासाठी ही अशी काहीतरी कॉन्स्पिरन्सी किंवा कटकारस्थनं केली जातात. आणि ह्याच्यामध्ये इतका काही त्यांचा हार्मोनल म्हणा किंवा शारीरिक जे त्यांना ते असं काय म्हणतात ना की ओव्हर कॉन्फिडन्स असतो ना, तो का असतो माहिती आहे का. हे शारीरिक त्यांचं अट्रॅक्शन असतं की नाही गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडमधलं, म्हणून ते त्यांना ओव्हर कॉन्फिडन्स असतो सगळ्याच गोष्टींचा. आपण जग जिंकू, कुणाला काय कळणार नाही, हे सगळं लपून राहील आणि पुन्हा काही वर्षांनी आपण जीवन जगू असं वाटतं मुलगालाही आणि मुलीलाही. पण आता हे गुन्हे शोधून काढणं इतकं पहिल्यासारखं अवघड राहिलेलं नाही. एकतर मोबाईल आहेत प्रत्येकाच्याकडं, 1 2 3 4 मोबाईल आहेत. मोबाईलवरून लोकेशन कळतं. लोकांना काय वाटतं आपण दुसऱ्याच्या नावाने मोबाईल ठेवावा, पण त्या टॉवरवरून त्या वेळेला किती फोन केले गेले, कुणाला केले गेले आणि कुठे केले गेले यावरून लोकेशन कळतं, त्या टॉवरवरून. आणि हे सगळं हल्ली डिजिटल युगामध्ये शोधणं फारसं अवघड राहिलेलं नाही आहे. हल्ली साक्षीदार सुद्धा स्वतःची साक्ष नाही बदलू शकत. आता बघतो ना आपण, मोबाईलचं रेकॉर्डिंगचं बटन दाबूनच सगळेजण साक्ष घेत असतात. कोण काय बोललं सांगा. नंतर माणूस म्हणू शकत नाही मी असं बोललो नाही, रेकॉर्डिंगच असते. त्यामुळे तो एक प्रश्न आता साक्षीदार बदलणे हाही प्रकार संपलाच जवळजवळ. नाहीतर साक्षीदार शब्द बदलायचे, हे असं म्हटलंच नाही, याच्या दबावाखाली केलं, त्याच्या दबावाखाली केलं, असं सगळं म्हणत होते. तेही संपलं. लोकेशन कळतं. एकाला 4 फोन असले तरी ते कळतात. त्यामध्ये काय बोललेलं आहे हे जरी डिलीट केलेलं असलं तरी सुद्धा परत रिट्राईव्ह करता येतं, परत ते जिवंत करता येतं. त्यामुळं सुरक्षा यंत्रणा ज्या आहेत आपल्या, त्यांना आता पहिल्या इतकं सगळं अवघड राहिलेलं नाही आहे. लवकर गुन्हे
उघडकीला येतात. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी अजूनही कळत नाही आहेत का कसला ओव्हर कॉन्फिडन्स या सगळ्या गुन्हे करणाऱ्या ना आहे काय कळत नाही आहे. पण गुन्हेगार सापडतात, पुढचं सगळं माहीत नाही आपल्याला, कधी शिक्षा होते काय होते, कारण की त्याचा फॉलोअप आपण कधीच घेतलेला नसतो किंवा आपण घेतही नाही. एक गुन्हा झाला, दुसरा झाला, तिसरा, ह्या गुन्ह्यांची मालिका चालूच राहते. आपण गुन्हे घडलेले बघत राहतो सोशल मीडियावरती. पण तरीही हे जे गुन्हे करणारे आहेत ते काही शिकत नाही, त्याच्यातनं काहीही शिकत नाही. त्यांना जो गुन्हा करायचा आहे तो रागाच्या भरात आणि भावनेच्या भरात करतातच. एकतर गुन्हा घडताना राग असतो, चीड असते, बदल्याची भावना असते, नाहीतर भयंकर शारीरिक आकर्षणाचा ओढा असतो. ओढा म्हणा, रेटा, की त्यांना काय करतात तेच कळत नाही. त्यांना असं वाटतं की हे शक्यच नाही, उघडकीला येणं कसं शक्य आहे. पण ते स्वतःला फसवत असतात. स्वतःच्या ज्ञानाला त्यांना असं वाटत असतं आपल्याला सगळ्यातलं ज्ञान आहे, पण त्यांना ते ज्ञान पुरेसं नसतं. शेवटी सुरक्षा यंत्रणेला जे ज्ञान आहे ते बाकी कुणालाच नाही हो. त्यांच्याकडची टेक्नॉलॉजी किती ॲडव्हान्स आहे, कुणालाच नाही. तर हे जे आहे आपण म्हणतो की मग ह्यातनं उपाय काय हो, उपाय काहीच नाही. कुठले आईवडील आपली मुलगी एखाद्या त्यांच्या जाती धर्मातली नाही, अगदी गरीब आहे, म्हणजे अगदी छपरी टाईपचा मुलगा आहे, काहीच करत नाही कामधंदे, फक्त काहीतरी एक आपलं तोंडात सगळं आपलं हिनच घेऊन दिलेल्या 2 व्हीलरवरनं हिंडत असतो. हे ज्या आईवडिलांना माहीत असतं, ज्याचं फॅमिली बॅकग्राऊंड ही कुठंही त्यांना त्यांच्या मुलीला योग्य वाटत नाही, अशा ठिकाणी कुठले आईवडील लग्न करून देतील सांगा मला. कितीही त्यांना समजलं की आपल्या पोरीनं शेण खाल्लेलं आहे, हे कळलं तरीही आई वडील त्या पोरीला पूर्वीसारखंच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाहून नेतात आणि लग्न करून देतात. त्यांना वाटतं लग्न केलं, एकदा तिला नवीन ठिकाणी तिचं नातं जुळलं नवऱ्याशी, इतरांशी, ती रमली की सगळं शांत होईल, थंड होईल. पण अलीकडच्या मुली थंड होत नाहीत, शांत होत नाहीत. उलट त्यांच्या डोक्यात आणि तिसरा विचार यायला लागतो. आता हे आईवडील नसतात, पण आणि एक कुटुंब त्यांचं झालेलं असतं, त्या कुटुंबाला कसं जास्तीत जास्त लुटायचं, अगदी व्यवस्थित कसं लुटायचं कायदेशीररित्या, हे ते मुली विचार करायला लागतात. आणि मग कुठेतरी पुन्हा एकदा असा गुन्हा घडतो त्यांच्या हातनं. आईवडील तरी काय करणार? आईवडिलांनी त्या मुलीचं चांगलं व्हावं म्हणूनच लग्न करून दिलेलं असतं ना. पण काय मग शेवटी ह्या मुली आपल्या आईवडिलांचंही नुकसान करतात, आईवडिलांचंही उद्ध्वस्त करून टाकतात घर, आईवडिलांची वाट लावून टाकतात. त्याच्यापेक्षा खरंच एखादं जर का मुलीचं लफडं असेल तर जा, काय तर कर जा, तुला सांगून पटत नाही ना, असं म्हणायला शिकलं पाहिजे आईवडिलांनी. शेवटी काय होतं, आता त्या केसमध्ये काय झालं, आईवडिलांना घरामध्ये दरवाजे लावून घट्ट आतमध्ये बसायची पाळी आलेली आहे. सगळेजण दारात उभे आहेत, सगळे असे रेकॉर्डिंग करायला, कधी बाहेर येतात, बाहेरून हे बोलतायत, आतून ते बोलतायत, आणि बारीक डिझाईन जे आहे काचेच्या दारात त्याला सगळ्यांनी आपले कॅमेरे लावलेले आहेत, त्यातनं आतलं जे दिसतंय ते रेकॉर्ड करावं म्हणून. म्हणजे आईवडिलांना बघा काय तोंड लपवण्याची पाळी आली. आणि याच्याही पुढे जाऊन समजा
काही त्या पोरीच्या बाबतीमध्ये चुकून माकून आईवडिलांचा थोडासा जरी सपोर्ट होता असं कळलं तर, खरं तर सपोर्ट डायरेक्ट कोणीच करत नाही, पण काय म्हणतात ना त्याला, दुर्दैव एक असतंच ना, एक भावना किंवा अंतःकरण जन्म दिलेला असतो ना त्या मुलीला. त्यामुळे जे असतं की नाही, त्याच्यामुळे आईवडिलांची सुद्धा वाट लागते. म्हणजे त्याच्यामध्ये बाकीची जी मुलं असतात त्यांची, ती सुद्धा भरडली जातात. तो म्हणजे स्वतःचा संसार खराब करून घेतात मुली, आईवडिलांचा संसार खराब करतात. बरं, ह्याच्यातनं तुम्ही आणि मी काय सोल्युशन देणार हो? आपण फक्त बघे लोक, काहीही करू शकत नाही आपण, काहीही नाही आपण. कारण की हे समाजाचं स्थित्यंतर चालू आहे, बदल घडतायत हे, आणि काही बदल हे चांगले घडणार आणि काही बदल हे वाईट घडणार. आणि सगळ्या बदलांना फक्त आपण सामोरं जाणं हे एकच आपल्या हातात आहे, असं मला तरी वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही सुद्धा लिहू शकता कमेंटमध्ये. चांगल्याच कमेंट लिहायच्या, वाकड्या तिकड्या वाईट साईट लिहायच्या नाहीत कमेंट. त्या कमेंट डिलीट केल्या जातात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक चांगले विषय आपण घेत असतो तर त्या विषयांना अनुसरून चांगलं लिहा. तुमच्याही मनामध्ये, प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये काही ना काहीतरी चांगले विचार असतात, ते विचार मांडा. काही नाही तर हो नाही, चांगलं वाईट, कारण प्रत्येकाचं काही ना काहीतरी प्रतिक्रिया ही असतेच. डोकं दिलंय देवानं आपल्याला, बिन डोक्याचं कुणालाही पाठवलेलं नाही आहे, बिन विचार करणारी कोणीही नाही आहे तो, पण एक सुद्धा नाही. तर त्या डोक्याला, त्या बुद्धीला खाद्य द्या, विचार करा, चर्चा करा. जशी आपण या ठिकाणी चर्चा करत असतो तशी आसपास मैत्रिणींच्यामध्ये चर्चा करा. मी तुम्हाला नेहमी म्हणते, सगळ्या गोष्टींवर चर्चा करा. काय घातलेत गळ्यात, हातात काय आहे, हे काय आहे, साडी कुठली नेसली आहे, ही पण चर्चा करा. आणि समाजात काय घडतंय, चांगलं वाईट, त्याची पण चर्चा करा. कारण देवानं आपल्याला बुद्धी दिली आहे, आपण माणूस आहोत, आणि ती फक्त माणसाला दिलेली आहे. बाकीच्यांना जगण्याची फक्त बुद्धी दिलेली आहे, आणि आपल्याला समाजात जगण्याची बुद्धी दिलेली आहे. ती जागरूकता आपण जोपर्यंत आपण ह्या गोष्टीवरती सतत बोलत नाही, बोलण्याचा प्रयत्न करत नाही, विचार मांडत नाही एकमेकांच्यात, तोपर्यंत आपण माणूस म्हणण्याच्या लायकीचे नाही. मी काही वेळेला फार कडक बोलते, पण तुम्हाला सांगते, फक्त तुमचं आयुष्य गृहिणींनो स्वयंपाकघरापुरतं मर्यादित नाही आहे. हॉलमध्ये तुम्हाला येऊन देत नाहीत, मला माहिती आहे. कोणी तुम्हाला अशा चर्चेत घेतच नाहीत, मला माहिती आहे. मैत्रिणींच्याच चर्चा करा, एकमेकींच्याच चर्चा करा. चहाड्या चपाट्या, ही मला ते म्हणली, ती मला ते म्हणली, हे तर कराच, कारण की तो वाईचा स्वभाव आहे, त्याशिवाय मन मोकळं होणार नाही. पण ह्याही चर्चा करा एकमेकींच्या आयुष्यात. तुम्ही नुसतं चर्चा करायला लागलात तरी अवेअरनेस येतो, जागरूकता येते. कोणीतरी चुकणारी मुलगी असेल तर ती ताळ्यावर यायला मदत होते.